या शेतामध्ये येऊन आपल्याला काय बघायचं आहे, तर बिना नांगरणीची शेती. आता यापुढे विनोद कसा पेरणी करणार आहे? आपलं सुद्धा शेत अशा प्रकारे असू शकतं, बिना नांगरल्याचं सध्या असू शकतं. आणि आता पुढे कसं जायचं हे प्रश्न राहतील. तर आपण इथे येऊ शकता, विनोदला प्रत्यक्ष ऐकू शकता, हा कसा पेरणी करतोय अनुभव त्या ठिकाणी घेऊ शकता. जर सकाळी 6:30 वाजता इथं आले तर आपण 6:30 ते 8 पर्यंत म्हणजे हा 1.5 तासामध्ये इथला कार्यक्रम असेल. कारण इथं पाहण्याजोगतं काहीच नाही आहे. आपल्याला फक्त बिना नांगरणी शेती कशी होते ते फक्त पाहता येईल. आपले काही डाऊट असतील ते आपण क्लिअर करू. तर आपण जेवण करू आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरी लगेच 8:30 वाजता इथून 8:30-9 ला इथून निघून जाऊ शकता. आता हे ठिकाण आहे बोरवा बुजुर्ग, जे कारंजा आणि मंगरुळपीर रोडवर शिवनी फाट्यावरून पूर्वेस 4 किलोमीटर आहे. मी या ठिकाणी विनोदचा मोबाईल नंबर पण देतो. एकदा नंबर सांग. 97 65 10 75 91. राईट. म्हणजे आपल्याला येताना कुठे जर अडचण आली तर आपण विनोदला संपर्क साधू शकता. ते गुगल लोकेशन टाकू शकतोय. आपण जर कारंजा मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी असाल तर आपण हार्डली 1 तासामध्ये इथं पोहोचू शकता. आणि 1 तासासाठी तुम्हाला 6:30 ला इथं येण्यासाठी घरून 5:30 ला सकाळी निघावं लागेल. जसं आपण एखाद्या लग्नाला निघतो किंवा आपण वाशिम किंवा मालेगाव त्या भागातले असाल तर 1.5 तास लागेल. तर 1.5 तास आपण अगोदर जर आपण निघाला 5 वाजता निघाला तर 6:30 ला इथं पोहोचू शकता. शार्प 6:30 ला आपण इथं कार्यक्रम चालू करू. नंतर ऊन होतंय. म्हणजे आपल्याला जर खरोखर जरूरत आहे तर आपण त्याप्रमाणे घरून निघा. आपण सविस्तर या ठिकाणी त्या दिवशी चर्चा करू. प्रत्यक्ष चर्चेपेक्षा हे पाहणं आवश्यक आहे. जसं विनोदनं मगा सांगितलं की जेव्हा करायला जातात तर मात्र इतर हिंमत होत नाही की अशी शेती ठेवल्यानं खरोखर पिकेल का, मला उत्पादन येईल का नाही. पण एखादा कोणी करणारा विनोद सारखा जर आपण पाहला तर मात्र आपला विश्वास पटू शकतो आणि हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय शक्य नाही. मग विनोद जर पाहून जर तुम्हाला कॉन्फिडन्स आला की हे करते त्याप्रमाणे मी पण करू शकतो, तर मग तुम्ही तुमचं 1-2 एकरावर तुमच्या शेतावर प्रयोग करू शकता बिना नांगरणीचा. आणि मग तुम्हाला जर चांगलं वाटलं तर तुम्ही पुढे जाऊ शकता. परंतु हे पाहणं मात्र आवश्यक आहे. जसं भाऊंनी सांगितलं की ते न पटण्याजोगतच आहे. तर ते पटण्यासाठी किंवा ते करतो का नाही, खरंच मी या पद्धतीची शेती करतो का नाही, प्रत्यक्ष पाहण्यासाठी रविवार 24 मे ला आपण सकाळी 6:30 वाजता आवर्जून यावं आणि आपली सगळ्या मनातली शंका दूर करावं, अशी मी सगळ्यांना विनंती करतो. माझा परत एक वेळ मोबाईल नंबर घ्या. काही अडचण असल्यास त्याच्यावर नक्की कॉल करा. 97 65 10 75 91. धन्यवाद. धन्यवाद.